नमस्कार मंडळी, आज प्रज्ञास क्रेझी कट्टामध्ये आपण बनवणार आहोत मस्त असे कोबीचे मंचुरियन। अतिशय सोपे आहेत करायला। तर त्यासाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कोबी, जो तुम्ही किसणीवर किसू शकता, मिक्सरवर बारीक करू शकता, चाकूने बारीक करू शकता किंवा इलेक्ट्रिक कटरवर बारीक करून घेऊ शकता। इथे मी इलेक्ट्रिक कटरवर बारीक करून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकला आहे आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, काळी मिरची पावडर आणि धणे पावडर, आणि हा आहे थोडासा अजिनोमोटो, चवीनुसार कोथिंबीर। असं सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे आहे कॉर्नफ्लॉवर, हा मैदा वापरला आहे, आणि हे आहे तांदळाचं पीठ। ही सर्व तिन्ही पीठे एकत्र व्यवस्थित करून घ्यायची आहेत। पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे। कोबीला जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपल्याला हे करायचं, आणि हे थोडंसं पाणी मी बाइंडिंगसाठी शिंपडून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, म्हणजे अगदी 1 टीस्पून होणार एवढंच। तर सर्व असा म्हणजे हाताला चिकटत नाही। पाण्याने कसं पीठ चिकटतं, त्यामुळे हाताला चिकटत नाही, म्हणून हा गोळा बनवण्यासाठी तेलाचा आणि खुसखुशीत होतात तेलाने म्हणून। तर अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घेतलेला आहे। ओके, तर हाताला तेल लावायचं किंवा पाणी लावायचं आणि लाडूसारखे छान छान गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे। तुम्हाला ह्या सगळ्या रेसिपीज माझ्या आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला विसरू नका, त्या नक्की द्या। तर अशा पद्धतीने हे आपले गोळे सगळे तयार झालेले आहेत, आणि गॅसवर तेल ठेवलेलं आहे। तेल तापलं आहे की नाही त्याची परीक्षा करून घ्यायची आहे, आणि त्यामध्ये हे आपले मंचुरियनचे बॉल सोडायचे आहेत। अगदी कडकडीत तापवून नंतर मंचुरियनचे बॉल सोडायचे नाही आहेत, कारण मग ते तसे करपले जातात म्हणून। तर अशा पद्धतीने हे जे आहेत हे बॉल तळून घ्यायचे आहेत, कारण की ते आतमध्ये सुद्धा शिजले पाहिजेत आणि बाहेरसुद्धा छान क्रंची झाले पाहिजे आहेत। म्हणून गॅस एकदम फास्ट किंवा एकदम स्लो ठेवायचा नाही, तर मीडियम गॅसवर हे आपल्याला मंचुरियनचे बॉल तळून घ्यायचे आहेत। ओके, तर बघा मस्त दिसत आहेत की नाही, बघितल्यानंतरच खाऊसे वाटतात। तर अशा पद्धतीने आपले हे मंचुरियन तळून झालेले आहेत, पण यासाठी मी कोणतीही ग्रेव्ही करणार नाही आहे। तर न ग्रेव्ही करता असेच एक टाईमपास आयटम म्हणून आज आपण हे मंचुरियन खायचे आहेत, आणि त्यासाठी हा चिरलेला कोबी बारीक चिरून घेतला आहे, आणि ही कांद्याच्या पात म्हणजे ओला कांदा असतो तो, आणि कांद्याची पातसुद्धा सजावटीसाठी दिसायला छान दिसण्यासाठी। बघा आवडतं का? थँक्यू।